रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आजचा दिवस खूप सुंदर आणि खूप चांगला दिवस आहे, कारण की आपल्या पांडुरंगांचा आषाढी एकादशीचा खूप मोठा सण आहे, जो महाराष्ट्रभर चांगल्या आणि खूप आनंदात साजरा केला जातो. प्रत्येकजण हा भगवंताच्या नामस्मरणात विलीन झालेला दिवस असतो आणि भगवंत करो की माझ्याही मनात आज तीच भावना आहे. सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती, रुक्माईच्या पती सोयर्या, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठो माऊलिया हायची वर देई, संचरोणी राही हृदया माझी, तुका म्हणे काही न मागे अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे. भगवंता, ह्याच सगळ्या गोष्टी माझ्या मनातनं सगळ्या लोकांपर्यंत पोहोचे. भगवंता, तुझ्या चरणावरती माझं नेहमी मस्तक राहू दे आणि माझे जे मला बघणारे आहेत, जे मला उत्साहित करणारे आहेत, ज्यांचं माझ्यावरती प्रेम आहे, त्या सगळ्या मंडळाला भगवंता त्यांना सगळ्यात पहिलं सुखी ठेव आणि त्याच्यानंतर मला सुखी ठेव. भगवंता, तुझं नाव घेऊन मी जी सेवा करतोय त्या सेवेला यश दे आणि ते यशही तुझ्या चरणावरती घे आणि माझ्या हातनं चांगल्या गोष्टी घडू दे, माझ्या हातनं चांगले कर्म होऊ दे, माझ्या हातनं कोणाचं नुकसान होऊन देऊ नको देवा, आणि माझ्या लोकांचं सगळ्यांचं चांगलं कसं होईल ह्याच गोष्टींचा विचार राहू दे. आज तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. भगवंत करो तुमच्या सगळ्यांचं कल्याण होऊ दे आणि तुमचं झाल्यानंतर माझंही कल्याण होऊ दे. अशाच आजची सेवा जी आपण देणार आहोत ती खरं तर आज टाटा सिरीन नावाचं कॉम्प्लेक्स आहे. इथे आपण 3 BHKचा फ्लॅट दाखवतो आहे आणि तो 3 BHKचा जो फ्लॅट आहे तो साधारणतः 1006 कार्पेट असणारा फ्लॅट आहे. त्याच्यासोबत 2 कार पार्किंग असणार आहेत. साधारणतः 9 ते 10 हजार रुपयाचं मेंटेनन्स असणार आहे. बिल्डिंग जर बघितलं तर ग्राउंड प्लस 32 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला हायर फ्लोअरला एक फ्लॅट आहे आणि त्या फ्लॅटमध्ये सुंदर अशी चांगल्या पद्धतीची एक बाल्कनी आहे आणि स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या इत्तंभूत सुखसुविधा इथे ऑलरेडी आहेत. आणि विशेष म्हणजे बेथनी हॉस्पिटल किंवा बाकीचे जे हॉस्पिटलच्या सुखसुविधा इथे आहेत. भाजी मार्केट ह्या त्या सगळ्या गोष्टी जवळच्या जवळ आहेत. आणि ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर साधारणतः 4 ते 4.5 किलोमीटर अंतरावरती हे कॉम्प्लेक्स असणार आहे. हवेशीर आणि चांगल्या पद्धतीचं फ्लॅट आहे. टाटा ग्रुपनं बनवलेला हा फ्लॅट असणार आहे. अशाच पद्धतीचा हा फ्लॅट मी खरं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या मंडळींसाठी वसंत विहारला ऑप्शन हवा असणार आहे त्याच लोकांसाठी मला असं वाटतं हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा दिले गेलेला आहे. चला तर मी तुम्हाला तो फ्लॅट कसा आहे, काय आहे, खरं तर छोटासा प्रयत्न करतो. हा पश्चिम दिशेला फ्लॅट आहे, कारण कंपासमध्ये दाखवते वेस्ट, आतमध्ये येताना आहे ईस्ट. आणि ज्यावेळेला पुढे आपण जाणार आहोत त्यावेळेला आपण घराच्या एकदम बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता समोर एक फ्लॅट आहे, इकडे एक फ्लॅट आहे, त्या साईडला 2 फ्लॅट आहेत आणि टोटल जर लिफ्टचा विचार केला तर तुम्हाला 3 लिफ्टही ह्या घरामध्ये मिळतात. हे आपलं घर आहे. ह्या घराच्या आपण आतमध्ये जाणार आहोत. इथे तुम्हाला ईस्ट, आतमध्ये जाताना ईस्ट आहे. ईस्ट असल्यामुळे तुमच्या ज्या बाल्कन्या आहेत, रूम्स आहेत, त्या सगळ्या रूम्समध्ये तुम्हाला सकाळचं ऊन मात्र नक्की मिळणार आहे. आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता असा प्रशस्त आणि मोठा हॉल तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतो. असा हॉल आहे आणि हॉलच्या नंतर जर आपण इकडे ह्या साईडला बघितलं तर तुम्हाला प्रशस्त वापरात येणारी अशी एक बाल्कनी आहे, जी तुम्ही बघू शकता की किती मोठी आणि किती चांगली अशी ही बाल्कनी तुम्हाला मिळते. आणि बाल्कनीतनं समोर जर बघितलं तर एक बिल्डिंगचं काम चाललेलं आहे, पण तुमचा ह्या साईडला जो मोकळी जागा आहे हा मात्र तुम्हाला मोकळा ढाकळा आणि सुव्यवस्थित दिसतो. तुमच्या घरामधनं जर सगळं समोर बघितलं तर रेमंड कंपनी तुम्हाला प्रॉपरली दिसते. रेमंड कंपनीचं जे कॉम्प्लेक्स आहे ते दिसतं. इथे ओबराय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ऑलरेडी येणार आहे. आता ही जी जागा तुम्हाला समोर दिसते ओबराय बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचीच खरं तर जागा आहे. ह्या जागेमध्ये ओबराय बिल्डर्स आणि ते लोक घरं बनवतील आणि नंतर ह्या साईडला जरी बघितलं तिथे वाधवा म्हणा किंवा टाटाच्या ह्याच काही दुसऱ्या बिल्डिंग्स आहेत त्या आपण बघायला मिळतात. आणि हॉलच्या ह्या साईडला जर आपण यू शेप लिव्हिंगचं तुम्हाला एक प्रॉपर किचन असं मिळतं, जे प्रॉपर आणि व्यवस्थित सगळ्या पद्धतीनं आहे. विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे बिलकुल वापरलेला नाही आहे आणि ह्या फ्लॅटवरती तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन घेऊ शकता, कारण यात OC किंवा त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर इकडे जर आपण आलो तर ह्याची चावी खरं तर मी विसरलेलो आहे. इथे तुम्हाला एक डक्ट दिलेला आहे जो वॉशिंग मशीन पॉईंटचा असणार आहे, पण त्याची चावी मी विसरलो त्याच्यामुळे ते दाखवू शकत नाही. त्याच्यानंतर जर आपण पुढे आलो तर तुम्हाला इथे कॉमन बेडरूम आहे, जे तुमच्या गेस्टसाठी वापरू शकता किंवा लहान मुलांसाठी वापरू शकता. आणि ह्याच्या ज्या विंडोज आहेत त्या तुम्ही बघू शकता खालून वरेपर्यंत ओपनच आहेत आणि ह्याला भिंत नाही आहे. काचा वगैरे सगळ्या व्यवस्थित लावलेल्या आहेत. खाली जर तुम्ही बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामधनं दिसतात. म्हणजे तुम्हाला सकाळचं ऊन पण याच्यामध्ये येईल. आणि इथे आल्यानंतर इथे कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट हे तुम्हाला इथे मोठं आणि प्रशस्त चांगलं मिळतं. इकडनं आता टाटाचं कन्स्ट्रक्शन आहे त्यामुळे कन्स्ट्रक्शन वगैरे पण चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. त्याच्यानंतर जर आपण इकडे आलो तर इकडे पण तुम्हाला एक मोठा
बेडरूम आहे जो प्रशस्त आणि मोठा असणार आहे. त्याच्यात जरी आला तर तुम्हाला जाणवेल की हा जागा याच्यात खूप मोठी आहे. त्याची पण खिडकी जर बघितली तुम्हाला सकाळचं ईस्ट आहे, त्याच्यामुळे हा सकाळचं ऊन तुमच्या डायरेक्ट घरापर्यंत पद्धतशीरपणे चांगल्या पद्धतीचं येणार आहे. आणि असा व्ह्यू तुम्हाला जर बघितलं इकडनं पण मोकळं ढाकलं तुम्हाला नक्की दिसते. आणि इकडे जर आपण आलो तर इथे पण तुम्हाला ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर परत तुम्हाला इथं कपाट बनवण्यासाठी प्रॉपरली एक जागेचं प्रावधान आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 3 ते 4 एसीचं प्रावधान ऑलरेडी केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक बेडरूमला AC ऑलरेडी लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे आलात तर इथे एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट मोठं आणि प्रशस्त तुम्हाला इकडनं पण मिळतं, जे तुम्ही ह्या साईडला अशा पद्धतीने तुम्हाला दिसतं. आता हे झाले आपले 2 बेडरूम्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आता शेवटचं बेडरूम आपल्याकडे बारकी आहे आणि ते मी दाखवतो, कारण ह्याच्यात कसं आहे बटरफ्लाय लिव्हिंग आहे. ह्या साईडला 2 बेडरूम्स आणि पलीकडल्या साईडला 1 बेडरूम अशा पद्धतीचं याचं आहे. आणि त्याच्यामुळे फ्लॅट तुम्हाला 1006 कार्पेट फील येतो की हा जाणवतो की बाबा फ्लॅट तेवढा मोठा नक्की आहे. आणि जर तसं बघितलं तर हे जे मालक आहेत हे विकण्याच्या तयारीत आहेत. आणि इकडे बघा हे शेवटचं आपलं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला इकडं एक मिळतं. आणि त्याच्यानंतर ह्या बाहेर आल्यानंतर आपल्याला परत हा बेडरूम पण बघितलं तर ह्याच्या बेडरूमची साईज पण तुम्ही बघू शकता की याची बेडरूमची साईज पण मोठी आणि प्रशस्त आहे. आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथं परत तुम्हाला एक कपाट बनवण्यासाठी मोठी आणि प्रशस्त अशी जागा उपलब्ध आहे. आणि ह्या साईडला तुम्हाला परत सकाळचं ऊन हे तुमच्या बेडरूममध्ये इथे पण तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीचा खरं तर हा 3 BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅट दाखवण्याचं काम आपण रोज करतोय, सेवा अविरत द्यायची. मी ही सेवा देतो हे भगवंत चरणी सपूर्त करतो, तुमच्या चरणी सपूर्त करतो. सेवा करत राहणे, मी माझ्या कर्मावरती विश्वास करतो, कर्म चांगले करणार आणि भगवंताचं नामस्मरण, ह्या 2 गोष्टीवरती माझा प्रचंड जास्त विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे मी पण तुम्हाला म्हणेल तुम्ही पण जास्तीत जास्त काम करा आणि काम करताना भगवंताचं नामस्मरण करत राहा. आपलं सगळं नीटनेटकं होईल. कारण कामात जर गोडी असेल तर भगवंताच्या नामात आणि कामात गोडी ठेवली की भगवंत सगळं आपले आडी अडचणी दुन्या भानगडी सगळ्या पार होतील. मी आज हा परत व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्ही हा व्हिडिओ नीटनेटकं बघा. आवडलं तर फोन करा. आपली जबरदस्ती कधीच नसते की फ्लॅट बघितलं आहे म्हणजे फोनच केला पाहिजे, माझ्याकडेच आलं पाहिजे, लगेच घेतलाच पाहिजे. नाही, ज्या वेळेला तुमच्या सतसत विवेक बुद्धीला वाटेल की आता आपलं फायनान्शियली परिस्थिती सगळी नीटनेटकी, आता आपण घर घेतलं पाहिजे. मंडळी, त्याच्यानंतर हे जे मालक आहेत, आत्ता हे जे मालक आहे ह्या मालकांनी आपल्याला कोट करताना 3,20,00,000 रुपये निगोशिएबल याची किंमत ठेवलेली आहे. समोर बसल्यानंतर तुम्हाला ते कमी करणार आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला तो फ्लॅट आवडला किंवा घ्यायचा जर ठरला तर निगोशिएशन हा पार्ट त्याच्यात नक्की असणार आहे. उगाच शोशाच्या नादाला लागून काहीतरी वेगळं नको व्हायला. त्याच्यामुळे तुमच्या सतसत विवेक बुद्धीला जेव्हा वाटेल की बाबा आता हा घर घेतलं पाहिजे, पैशाचं जमाजमा झालेले आहे, तरच घर घ्या. उगाच डोक्याला ताण करून तुमचं मानसिक संतुलन खराब करून ते मग तुमचं मन पण भगवंत सेवेमध्ये लागणार नाही किंवा नामस्मरणात लागणार नाही. त्याच्यामुळं टोपे लावून तर कोणतं काम करायचंच नाही. जे होईल ते होईल, आपलं काम करत राहणे आणि नाम करत घ्या. आणि मग हळू ज्या वेळेला पद्धतीनं होईल की बाबा आता आलं आहे पैसे पाणी आपल्याकडे, मग घर घ्यायला या. दाखवायचं काम आहे ते मी सेवा देतो आहे. ती सेवा तुम्ही माझी तुमच्या चरणावरती सोडून देतो. आणि अशाच पद्धतीचे आमचे एवढे व्हिडिओ आपण बघत राहा. मला सबस्क्रायबर्स करा, शेअर करा, कमेंट्स वगैरे असं काहीतरी सगळं लिहित जा, जेणेकरून माझ्या मनाला वाटेल की बाबा आपलं काम व्यवस्थित चाललेलं आहे. तुर्तास थांबतो मंडळी. आणि परत माझ्या सगळ्या मला बघणाऱ्या, मला सांगणाऱ्या, मला शिकवणाऱ्या त्या सगळ्या लोकांना आषाढी एकादशीच्या परत खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना रामकृष्ण हरी.